सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्ह्यात गाजत असलेले डोंगर खंडाळा येथील गट नंबर 175 मधील 11.31 आर सामायिक शेतीवरून पेटलेले जमीन प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असून सिटी न्यूजने उघड केलेल्या गंभीर आरोपांवर प्रशासनात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पुणे येथील उपजिल्हाधिकारी व मंत्रालयातील OSD सिद्धार्थ भंडारे यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा थेट आणि गंभीर आरोप करण्यात आला आहे। पीडित व तक्रारदार राहुल मिळनाथ तारे यांनी मुख्यमंत्री सचिवालय आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेतल्यानंतर अखेर मुख्यमंत्री सचिवालयाने या प्रकरणाची कडक दखल घेत संबंधित विभागाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत। राहुल तारे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की सदर जमीन अनेक दशकांपासून त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात असून दिवंगत वडील मिळनाथ तारे हे आणीबाणी काळातील लोकतंत्र सेनानी होते। जमीन आजही सामायिक असून सर्व वारसांची नोंद 7/12 झालेली नाही। इतकेच नव्हे तर ही जमीन ग्रामसेवा सहकारी सोसायटीकडे तारण असून यात जमिनीबाबत न्यायालयात लीज पेंडिस क्रमांक 4339/2023 दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। असे असताना प्रतिवादी असलेले OSD तथा उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कथितपणे काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून छत्रपती संभाजीनगर येथील मावस भाऊ महेंद्र राऊत यांच्या नावावर बेकायदेशीर खरेदी दस्त तयार करून नोंदणी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे। हरकती नोंदवूनही मंडळ अधिकाऱ्यांनी नियमबाह्य फेरफार केल्याचा धक्कादायक दावाही तक्रारीत करण्यात आला आहे। हा प्रकार सरळ पदाचा दुरुपयोग, संगनमत आणि जमीन बळकावण्याचा गंभीर प्रकार असल्याचा आरोप करत संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। बेकायदेशीर खरेदी दस्त, फेरफार व 7/12ची नोंद तत्काळ रद्द करावी अशी ठाम मागणी तारे यांनी केली असून आता मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात मोठी कारवाई होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सिटी न्यूजने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर मुख्यमंत्री सचिवालयाने या गंभीर प्रकरणाची प्रशासकीय दखल घेत संबंधित विभागाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत। यामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। अजून बरेच काही पुढील भागात। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।